चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला। दावानंतर 2च दिवसांमध्ये परवाना रद्द करण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलं। पंतप्रधान यांनी दर्शन घेऊन आरती केली असून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। बांगलादेश सरकारनं देशातील मंदिरांमधील आरत्यांविषयी नवा फतवा काढलाय। नमाज सुरू होण्याच्या 5 मिनिटं अगोदर मंदिरातले वाद्य लाऊडस्पीकर बंद करावे अशा फरमान आता काढण्यात आले आहे। काल झालेल्या चर्चेमध्ये कमला हॅरिस ट्रम्प यांच्यावर भारी पडल्या आहेत। तुमची लढाई बायडन यांच्या विरोधात नसून माझ्या विरोधात असल्याचं हॅरिस यांनी ट्रम्पना ठणकावून सांगितलं आहे। मोदींच्या दौऱ्याआधी जम्मू काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली। दोडा जिल्ह्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने ही मोहीम सुरू असून 14 सप्टेंबरपासून मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन रद्द करण्यात आलं। स्थानिकांच्या विरोधानंतर DRPPLनं माघार घेतली असून धारावी बचाव संघटनेच्या आंदोलनानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आले। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं आज अनावरण होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बोधचिन्हाची आज निवड करणार आहेत। मालेगावमध्ये रोटरी क्लब ऑफ व्हिजनचे डायलिसिस सेंटर आणि रुग्णालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे आता रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यामध्ये जाण्याची गरज नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यासोबतच दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यामध्ये काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। फुरसुंगी ते उरळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। फुरसुंगी आणि उरळी देवाची या गावांना पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आलेलं आहे। सॅमसंग इंडिया कंपनीनं भारतामध्ये मनुष्यबळ कपातीचा निर्णय घेतलाय, तर व्यवसायामध्ये येत असलेल्या मंदीमुळे कंपनीनं हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली, तर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। नंदुरबारमधील तळोद्यामध्ये खड्ड्यात बसून अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं। तळोदा शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यानं अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं। मरीन ड्राईव्हवरून वांद्र्यामध्ये जाण्यासाठी आता फक्त 12 मिनिटांमध्ये प्रवास शक्य होणार आहे। कोस्टल रोड वांद्रे सिलिंक मार्गाचं आज उद्घाटन होणार असून आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितचे 150 आमदार निवडून येणार असा दावा वंचितच्या वतीनं करण्यात आला। ओबीसींचे 100 आमदार, दलित समाजाचे 50 आमदार निवडून येणार असल्याचा दावा जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलेला आहे। देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापुढे $500 अब्ज टप्प्याचं लक्ष ठेवण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी सेमीकंडक्टर व्यवसायाच्या सीईओंच्या बैठकीत या संदर्भात माहिती दिली। पुणे बाल न्याय मंडळामध्ये 5708 दावे प्रलंबित आहेत। अल्पवयीनांवरील दाखल गुन्हे तसंच प्रलंबित खटल्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 3 दिवस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चंद्रशेखर बावनकुळे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांना लोकार्पण सोहळ्याला निमंत्रण न देणं ग्रामसेवकाच्या चांगलंच अंगलट येणार आहे। या ग्रामसेवकाचं निलंबन होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद प्रशासनानं या संदर्भातली माहिती दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।